ही डबल हड्डी शेळी इतकी मजबूत आहे, 2.5 महिना टाइम अजून हिला यायला व्हायला. आजच अशी उद्या काय होईल तर बघा तुम्ही. हिच्यावर तुम्ही बसा, काही होत नाही, बिंदास बसा. शेळी वाकरणार सुद्धा नाही, तुम्हाला घेऊन जाईल. मरायची ना बसल्यावर. अजिबात मग काय शरीर एका माणसाने शेळी उचलायची, ही त्याला फ्री मध्ये उचलायची, डोक्यावर घेऊन जायची, 1 रुपया द्यायचा नाही. किती वजन असेल बरं तिचं? हिचं वजन आहे कमीत कमी 75 किलो. 75 किलो. पाय मांडून घ्या, तुम्हाला जनावरांनी पाय दिले नाही वाटलं तिथून पुढे. बरं, ही शेळी एक अंदाजे किती मध्ये विकू शकते बरं? आता ही जर शेळी ज्यावेळेस ही कासाला येईल त्यावेळेस 35,000च्या खाली मिळणार नाही. कासाला येईन त्यावेळेस? कासाला येईल त्यावेळेस. आज जरी नाही वाटली तर आजही तिला 27,000चा गिरायक मागणी मी देत नाही, कारण मला ती तेवढ्याला पडलेली बी नाही. बरं, ही वजनावर देतात का ना? नाही, मी नगावर देतो शेतकऱ्याला. आपण वजन हे शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा केलाच पाहिजे. मग आपण दुसरं तर करू शकत नाही. कॉम्पिटिशन सगळ्याच व्यवसायामध्ये झालेले. दुकानदारी करणं तो शेतकऱ्याच्या मुलाला एवढं सोपं नाही. मग आपल्याकडे शेती उपलब्ध आहे, चारा उपलब्ध आहे, मग शेतीवर आधारित उद्योग करावा म्हणून माझ्या डोक्यात ही आयडिया आली आणि मी हे चालू केलं. आता बऱ्याच लोकांचं मत आहे की शेळी पालनावर आजार आहे, तिथं शेळी पालन करायचं जर म्हणलं बऱ्याचशा अडचणी, चाऱ्याचा प्रश्न आहे, त्याबद्दल काय सांगतात? नाही, आता मी 4 वर्षापासून करतो. हा, मी कोणत्याही आजाराला घ्या, हा उलीतेली एक अर्धा आजार तर माणसाला होत असतो, तो आपल्याला आपण करू शकतो. डॉक्टर अवेलेबल आहेत. साध्या गोष्टी हे नाही काय, ते कोंबडी पालन सारखं नाही की आलं मेल्या फेकून द्यायला, असं काही होत नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला नाही पाहिजे तुमचे 10 रुपये उभा राहतात ना, तुम्हाला गिऱ्हाईक घरी येते, तुम्हाला बाजारात जायची गरज नाही. तुम्ही शेळी विकायची म्हणलं तर रोज तुमच्या शेडवर व्यापारी येतात, हे द्यायचं का, ते द्यायचं का, ते द्यायचं का, बरेच विचारतात. त्यामुळे ती रिस्क नाहीच नाही याच्यामध्ये. बर, आणि तुम्ही घेतलं तेवढ्याला इथं जाते, मग तोटा तर तुमचा होणार नाही. दुकान जर तुमचं नाही चाललं, मोडायचं म्हणलं तर तुम्ही पूर्ण डब्यात जाणार. आणि हे बंद करायचं बंद करायचं म्हणलं तर तुमचे जेवढे पैसे घातले तेवढे तर तुम्हाला कधी मिळणारच, नफा नाही मिळलं तर. बरोबर. आणि सांभाळायचं याच्यातच नफा आहे. अहो साधं गणित आहे. 25-30 हजार रुपयाची शेळी घेतली, तिने 2 पिल्लं